आपण सध्या आहोत गिरगावच्या शोभायात्रेमध्ये. इथे आपण वेगवेगळे चित्ररथ पाहतोय, बाईक रॅली देखील आपण पाहिली आणि अर्थातच या शोभायात्रेच्या निमित्ताने वेगवेगळे संदेश हे चित्ररथ देऊ पाहत आहेत. आता जो आपण संदेश माझ्या मागे पाहताय तो मराठी शाळा वाचवण्याचा, इंग्रजी शिका पण मराठी शाळा वाचवा असा संदेश देण्यात आलाय. काय सांग? मी कमली मधली आहे, विद्यार्थी आहे मराठी शाळेची. म्हणजे मराठी ओळख आहे तर मराठी पाहिजे आणि महाराष्ट्रात राहताना मराठी यायलाच पाहिजे. इंग्लिश शिका, इंग्लिश तर नाही पण मराठी म्हणजे मराठी पाहिजेच आपल्याला. आज हिंदू नववर्षाचा सण साजरा केला जातोय. गिरगाव मध्ये आपण आहोत जिथे मराठमोळी संस्कृती जपली जाते. आपल्याच महाराष्ट्रात आज हा संदेश देण्याची वेळ का आहे? त्या संदेशचा प्रश्न म्हणजे काहीतरी असं होतं की आपल्याला मराठी सारा पाहिजे, मराठीबद्दल जागरूक सगळ्यांना करायला पाहिजे. इंग्लिश शिका, तुम्ही हिंदी शिका, सर्व काय शिका ना असं, पण मराठी म्हणजे महाराष्ट्रात राहताना मराठी यायलाच पाहिजे. इंटरनेट सगळं काउंटपणे त्याच्यामुळे मराठीला थोडासा वाव नाही, पण मराठीशिवाय गत्यंतर नाही हे दाखवण्यासाठी, हे सिद्ध करण्यासाठी आम्ही ती उभारलेली आहे. मराठी शिवाय गत्यंतर नाही, इंग्रजीला विरोध नाही, परंतु मराठी आपली मातृभाषा आहे आणि ती प्रत्येकानं आवडीनं शिकलीच पाहिजे असा संदेश या महिलांनी दिलेला आहे. आपल्या बरोबर आणखी काही महिला आहेत. काय सांगतात? आपली मराठी संस्कृती कुठेतरी आता कमी होत चालली, त्याच्यामुळे कसं आता मराठी शाळा ही वाचलीच पाहिजे म्हणून सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि नाही वाचायलाच पाहिजे आणि मराठी आपल्या मुलांसाठी म्हणून मराठी तर नाही येणार तर नाही चालेल, मराठी तर पाहिजे. सरकारकडून प्रयत्न केले जातात. आणखी काय मराठीसाठी वेगळं करायला हवं असं वाटतं? सरकारला सांगायचं आहे की मराठी सब्जेक्ट जी IB स्कूल आहे, ICSE स्कूल आहे, CBSE स्कूल आहे, त्याला बी कंपल्सरी करावा आणि त्याला पण मार्क्स द्यावा, तरी ती मराठी माणूस आणि मराठी वाचणार. तुम्ही कुठून आला? हा, कुठून आलात तुम्ही? आम्ही कुंभारवाडा मधून येणार. कुंभारवाड्यामध्ये. टाका क्रमांक 220 मधून. काय सांगाल तुम्ही? मराठीचा संदेश आज तुम्ही देताय. मराठी ही पहिल्यांदा वाचली पाहिजे. इंग्लिश मध्ये पण हा मराठी विषय असतो. मराठी यासाठी आम्ही सर्व मराठी वाचतो. सरकारने आणखी त्यांच्या परीने काय प्रयत्न करायला हवे? मराठीसाठी सरकारने त्यांच्या परीने आणखी काय प्रयत्न करायला हवेत असं वाटतं? आमची जी मराठी शाळा चालू ती चालूच पाहिजे आम्हाला, कारण की मराठी गरज आहे. सर्व संस्कृती म्हणजे मराठी. आज या गिरगावच्या पण जो आहे तो मराठी लोकांमुळे जास्त, असं नाही की आणि सगळ्यांना मराठी यायलाच पाहिजे. तुमचा संकल्प काय असेल या नवीन वर्षाचा? आमचा संकल्प की सगळ्यांचं आरोग्य आणि सुधीने जाऊन द्या आणि म्हणजे मराठी आणि महाराष्ट्रात गायचं तर मराठी म्हणजे मराठी पाहिजेच आम्हाला. मराठी जपली पाहिजे, मराठी शिकली पाहिजे. अर्थातच इंग्रजी भाषेला विरोध नाहीये, भाषा या सगळ्या आपल्याच आहेत, परंतु मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि ती सगळ्यांना शिकता आली पाहिजे, त्याची गोडी समजता आली पाहिजे आणि हा संदेश आजच्या या शोभायात्रेच्या माध्यमातून या महिलांनी दिलेला आहे.